नमस्कार मित्रांनो, आज आपली ना लेंटल लेवल भरायचं काम चालू होतं, ज्याला पोटमाळ म्हणतो आपण. आणि बाहेर काही सजली पण भरायचं चालू होतं. आपण हे भरायच्या टायमाला नेमकं कुठली सावधगिरी बाळगली पाहिजे आपल्याला राहुल मिस्त्री सांगते. राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. राहुल मिस्त्री, आता तुम्ही हे सजल्या भरू राहिले, पण आता हे नेमकं याचं काही महत्व राहतं का, कशा भरावं कशा नाही? नक्कीच महत्व राहतं. ज्यावेळेस आपण लेंटल भरतो, हा. सजली भरून वर लेंटल भरतोय असा, हा तर ज्यावेळेस आपण असं प्लेन जर भरलो ना, हा ते वर ज्यावेळेस बांधकाम होतं आपलं, हा म्हणजे बांधकामावून पाणी येऊन हे डायरेक्ट सजलीवरून असं मध्ये येतं, रूम मध्ये येतं. रूम मध्ये येतं, पुन्हा रूम वर लावतो. हा हा जेणेकरून काय करायचं, आपण आहे ना असं या बाजून थोडं बेटर ठेवतो, या बाजून थोडं उंच ठेवायचं. म्हणजे जरी पावसाचं पाणी आलं हा. तर हे बाहेरच भीतीला गेलं पाहिजे, मध्ये ना सजली मध्ये आलं नाही पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे लेंटल नंतर पाणी आहे ना खाली सोडित नाही, तो आहे ना मध्ये सोडतो मग. बरोबर आहे. मी आता बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं होतं का बस स्लॅब गळत नाही, पण मग रूम मध्ये पाणी येतं. हा प्रॉब्लेम मुळे तो रूम मध्ये पाणी येतं राहतं का? त्यामुळे ना बाहेर थोडासा ढाळ ठेवायचा. ज्यावेळेस आपण लेंटलचा कॉन्क्रीट भरतो ना, हा हा त्यावेळेस थोडासा बाहेर ढाळ ठेवायचा, जेणेकरून हे आपला पाण्यामध्ये नाही येणार, हे बाहेर जाईल. बरोबर. ठीक आहे. एवढी अशी किरकोळ माहिती म्हणतं, पण भरपूर अशी एकदम महत्वाची माहिती तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद राहुल मिस्त्री. तर मित्रांनो, लाईक करीत चला, शेअर करीत चला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉलो करीत चला राव मित्रांनो तुम्ही.